श्री गुरुचरित्र अध्याय 43. श्री गणेशाय नम. श्री सरस्वते नम. श्री गुरुभ्यो नम. नामधारक म्हणे सिद्धासी पुढे चरित्र जाहले कैसी. विस्तारावे आम्हासी कृपा करी गादातारा. सिद्ध म्हणे ऐकवस्ता समस्त भक्त सेवा करिता. त्यांत एक विनकर तंतिक अत्यंता करी तसे भक्ती श्री गुरुची. तीन प्रहर संसार यात्रा करुणी येतसे पवित्रा. राजांगण झाडी विचित्रा नमस्कार करी दुरोणी. ऐसे किती दिवस क्रमिले व्रत शिवरात्री आले. समस्त यात्रेसी निघाले माता पिता तंतिकाचे. त्यासी बोलाविती यात्रेसी तो म्हणतसे नये तयांसी. तुम्ही मूर्ख सापीसी माझा श्री पर्वत येथेची असे. श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे श्री गुरु भुवन. आपण न येथून चरण सोडून श्री गुरुचे. समस्त लोक त्यासी हासती पिसे लागले यासी म्हणती. चला जाऊ म्हणून निघती भ्राता माता पिता त्याचे. नगर लोक समस्त गेला आपण ऐकला राहिला. श्री गुरु मठासी आला गुरु पुसती तयासी. श्री गुरु म्हणती तयासी कागा यात्रेसी तू न वचसी. तंतिक म्हणे स्वामीसी माझी यात्रा तुमचे चरण. नाना तीर्थ यात्रा देखा तुमचे चरणी असे निका. वाया जाती मूर्ख लोक पाषाण दर्शन करावया. ऐसे म्हणून तंतिक नमस्कार करी नित्य देख. तव पातली शिवरात्री ऐक माघवद्य चतुर्दशी. श्री गुरु होते संगमासी दोन प्रहर होता भक्त परियेसी. आपण गेला स्नानासी उपवास असे शिवरात्रीचा. संगमी स्नान करुणी श्री गुरु ते नमस्कारुणी. उभा ठेला कर जोडणी भक्तिपूर्वक एको भावे. श्री गुरु म्हणती तयासी तुझी समस्त गेली यात्रेसी. तू एकलाची राहिलासी पाहतासी विनोद श्री पर्वताचा. पुसती कधी देखिलासी म्हणे स्वामी नेने कधीसी. तुमचे चरणी आम्हासी सर्व यात्रा सदा असती. त्याचा भाव पाहुणी जवळी बोलाविती श्री गुरुमुनी. बैस म्हणती कृपा करुणी दाखवू म्हणती श्री पर्वत. नयन झाकुणी पादुकेसी द्रढ धरी गा वेगेसी. ऐसे म्हणून तयासी मनोवेगे घेऊन गेले. क्षण न लागता श्रीगिरीसी घेऊन गेले भक्तासी. तिरी बैसले पाताळ गंगेसी नयन उघडी म्हणती त्या ते. क्षणैक मात्र निद्रावस्था म्हणता झाला जाग्रता. अवलोकिता पर्वत दिसत म्हणे स्वप्न किंवा सत्य. श्री गुरु म्हणती तयासी कागा भ्रांतपणे पाहसी. वेगे जावे दर्शनासी क्षौर स्नान करून या. श्री गुरु ऐसे निरोप देता शीघ्र गेला स्नाना करिता. तेथे देखिली माता पिता भ्राता ग्राम लोक सकळीक. ते पुसती तयासी कवणे मार्गे आलासी. आमुची भेटी का न घेसी लपून येणे कोण धर्म. विनवीतसे माता पित्यांसी आम्ही निघालो आजी दोन प्रहरेसी. एक घटिका लागली वाटेसी आता आलो गुरु समागमे. एक हासती मिथ्या म्हणती आम्हा सवेची आला लपत. ऐसे बडीवारे बोलत बद्ध म्हणती सकळ जण. तो कोणा सवे न बोले शीघ्र स्नान क्षौर केले. पुष्पे अक्षता बेले घेऊन गेला पूजेसी. पूजा करिता लिंगस्थानी देखता झाला श्री गुरुमुनी. अति विस्मय करुणी पूजा केली मनोभावे. समस्त लोक पूजा करीती श्री गुरु सर्व पूजा घेती. तंतिक म्हणतसे चित्ती श्री गुरु राजा आपणची शंकर. ऐसा निर्धार करुणी पाहिजे प्रसाद फल खुनी. घेऊन आला गुरु सन्निधानी एक चित्ते परियेसा. श्री गुरु पुसती तयासी एधवा राहसी किंवा जासी. तंतिक विनवी स्वामी आसी एक देखिले नवल आता. समस्त लोक जाऊनी देवालया भीतरी बैसोनी. पूजा करीती तुमचे चरणी लिंगण देखो तुम्हीच तेथे. श्री गुरु तू जवळीच असता इतुके दूरी का कष्ट तीव्रथा. लोक येताती बहुता काय कारण या स्थाना. तू तरी केवळ परमेश्वर दिसतोसी आम्हा नर. न कळे तुझा महिमा अपार गोप्य रूपे गुरुनाथा. सर्व जण मूढ होऊन नेनती तुझे महिमान. का हो येताती या स्थानी विस्तारोणी सांग मज. श्री गुरु म्हणती ऐक भक्ता सर्वत्र ईश्वर पूर्णता. स्थान महिमा असे ख्याता जे अगम्य त्रिभुवनी. तंतिक म्हणे स्वामी आसी तू परिपूर्ण ब्रह्म होसी. स्थान महिमा वाणीसी विस्तारुणी सांगा आम्हा. श्री गुरु निरोपिती भक्तासी येथील महिमा पुससी. सांगे नायक विस्तारेसी स्कंद पुराणे असे कथा. माघवद्य चतुर्दशी अपार महिमा श्री पर्वतासी.
सांगे नायक तत्परेसी श्री गुरु म्हणती तंतिकाते पूर्वी ख्यात किरात देशी विमर्शन राजा परियेसी शूर असे पराक्रमेसी समस्त शत्रू जिंकले तेने आणि एक कुबुद्धी असे पारधी करी बहु असे बलाढ्य स्थूळ बहु असे चंचळ सकळ स्त्रियारत सर्व मांस भक्षण करी ग्राह्य ग्राह्य न विचारी ऐसा वर्ते दुराचारी ईश्वर पूजी भक्ती भावे नित्य पूजा करी अपार शिवरात्री आलिया हर्ष निर्भर गीत नृत्य वाद्य परिकर भक्तिपूर्वक करी पूजा आचार तरी बर्वाणसे शिव पूजा करी बहुवसे पत्नी त्यासी एक असे सुलक्षण नाम कुमुद्वती सुशील सुगुण पतिव्रता मणी करी बहुत चिंता पुरुषा पुला परद्वाररता ईश्वर भक्ती करीतसे ऐसे क्रमिता एके दिवसी पुसो लागली आपुले पुरुषासी म्हणे प्राणेश्वर परियेसी विनंती एक असे माझी क्षमा करावी माझी आबोला विस्तारोणी सांगावे सकळा तुम्ही दुराचारी भक्षिता सकळा परद्वार निरंतर तुम्हाला ईश्वरावरी भक्ती उपजली कवणे परी सांगावे स्वामी सविस्तारी कोपण करावा प्राणनाथा राजा म्हणे स्त्रियेसी बर्वे पुसिले आम्हासी ज्ञान झाले आता मानसी पूर्वजन्म सांगेन माझा पूर्वी पंपा नगरी आपण श्वानयोनी जन्मोन जाण होतो तेथे काळ क्रमोण शिवरात्री आली एके दिवशी त्या नगरी होते एक शिवालय समस्त लोक आले पूजावया आपणही गेलो हिंडावया भक्षावया काही मिळेल म्हणून उत्साहे लोक पूजा करीती नाना वाजंतरे वाजती गर्भगृही प्रदक्षिणा करीती धरुणी आरती सगळीक आपण गेलो द्वारांत विनोदे पाहू म्हणत मज देखोनी आले धावत काष्ट पाषाण घेऊन या आपण पौडी मध्ये होतो पळत द्वार घातले मारू म्हणत धरा धरा मारा म्हणून बोलत मारू लागले पाषाणी वाट नाही बाहेर जावयासी अभिलाष असे जीवासी पळतसे देवालय भितरेसी मार्ग नाही कोठे देखा बाहेर जाईन म्हणत द्वाराकडे मागुती येत सवेची लोक पाठी लागत सव्य प्रदक्षिणा पळतसे लपावया ठाव नाही देखा वेष्टिलो पौळी दुर्गा सरिखा पाठी लागले सकळीका पुन्हा पौळीत पळे तैसाची उच्छिष्ट काही मिळेल म्हणून देऊळांत गेलो भामिनी काकुळती बहुमणी प्राण वाचेल म्हणून या ऐसा 3 वेळा पळालो मारतील म्हणून बहु भ्यालो मग अंतरगृही निघालो पूजा देखिली तेथ शिवाची द्वार धरुणी समस्त लोक शस्त्रे मारिले मज ऐक ओढोनी टाकीती सकळीक शिवालया बाहेरी मज पुण्य घडले प्रदक्षिणी पूजा देखिली नयनी तेने पुण्य राजा होऊनी उपजलो ऐक प्राणेश्वरी शिवरात्री होती ते दिवशी न मिळे उच्छिष्ट भुक्तीसी प्राण त्यजिला उपवासी तेही पुण्य मज घडले आणि एक पुण्य घडले दीपमाळीस दीपक उजळले ते म्या डोळा देखिले प्राण त्यजिला शिवद्वारी तेने पुण्य झाले ज्ञान ऐक शिवरात्रीचे महिमान म्हणसी तू दुराचारी म्हणून त्याचा संदेह सांगेन पूर्वजन्म माझा श्वान त्याचा स्वभाव सर्व भक्षण सर्वा ठाई त्याची वासना तेची स्वभाव मज असती ऐसे स्त्रियेसी सांगितले पुन्हा प्रश्न तिने केले म्हणे स्वामी जे सांगितले आपुला जन्म पुरातन तुम्ही असा सर्व ज्ञानी माझा जन्म सांगा विस्तारुणी म्हणून लागतसे चरणी कृपा करीगा प्राणेश्वरा ऐक वपुषे ज्ञान सती तुझा पूर्वजन्म कपोती करीत होती सौदरपूर्ती एके दिवशी अवधारी पडिला होता मांस गोळा तो तुवा चोंचीने धरिला कवळा उडत होतीस आकाश मंडळा ते दुरुनी देखिले घारीने कवळ घेईन म्हणून घार आली धावूनी तू गेली सो पळोनी महारण्य क्रमित ऐका पाठी लागली ते घारी मागे पुढे न विचारी तू पळालीस ते अवसरी श्री पर्वत गिरीवरी सवेची आली ते घारी तू गेलीस शिवालय शिखरी भाऊ लागलीस प्रदक्षिणा परी श्रम जाहले तुझ बहुत दुरोणी आलीस धावत प्राण होता कंठगत श्रमोणी शिखरी तू बैसत घारी येऊनी मारिले चोंची घेऊनी गेली मांस कवळे तुझे देह पंचत्व पावले
प्रदक्षिणा पुण्य फळले झाली सतुवा राजपत्नी. इतुकिया अवसरी पुन्हा पतीस प्रश्न करी. आता तुमच्या निरोपावरी ईश्वर पूजा करीन. पुढे मज काय होईल तुम्ही कवण स्थानी असाल. ते विस्तारावे प्राणेश्वरा निर्मळ आत्मपती राजेंद्रा. राजा सांगे सतीसी पुढील जन्म कण पुससी. आपण राजा सिंधू देशी जन्म पावेन अवधारी. माझी भार्या तुची होसी जन्म पावसी संजय देशी. तेथील राजा पवित्र वंशी त्याची कन्या होसील. तिसरा जन्म आपणासी राजा होईल सौराष्ट्र देशी. तू उपजली कलिंग राजवंशी माझी पत्नी होसील. चौथा जन्म आपणासी राजा होईन गांधार देशी. तू उपजसी मागध कुळेसी तैही माझी प्राणेश्वरी. पाचवा जन्म आपणासी राजा होईल अवंत देशी. तू दाशार्ह राजकुळी जन्मसी माझी भार्या होसील तू. सहावा जन्म आपणासी अनर्थ नाम राजा परियेसी. ययाती कन्या तू होसी तैही माझी प्राणेश्वरी. सातवा जन्म आपणासी राजा होईन पांडय देशी. रूप लावण्य मज सरसी नोहे कवण संसारी. ज्ञानी सर्व गुणी होईन सूर्यकांती ऐसे वदन. जैसा रूपे असे मदन नाम माझे पद्मवर्ण. तू जन्मसी वैदर्भ कुळी रूप सौंदर्य आगळी. जैसी सुवर्णाची पुतळी चंद्रासारखे मुख कमळ. वसुमती असे नाव पावसी तुझवरीन स्वयंवरेसी. दमयंती नळा जैसी स्वयंवर होईल तुझ मज. राज्य करीन बहुत दिवस यज्ञ करीन असम साहस. जिंकीन समस्त देशांस मंत्रशास्त्र शिकेन बहु. देवद्विजार्चन करीन नाना अग्रहार दान देईन. ऐशा परिवृद्धाप्य होऊन राज्य स्थापीन पुत्रासी. आपण चौथा आश्रम दे घेईन अगस्त्य ऋषीपाशी जाईन. ब्रह्मज्ञानोपदेश शिकेन अंतकाळ होय तव. देहावसान होता तुझ घेईन सांगाता. दिव्य विमानी बैसोनी तत्वता स्वर्गाप्रती जाऊ बळे. ईश्वर पूजेची महिमा शिवरात्री व्रत श्रीशैल अनुपम्या. म्हणून राजा स्त्री घेऊनी संगमा यात्रा करी शिवरात्री. श्री गुरु म्हणती तंतिकासी शिवरात्री श्री पर्वत महिमा ऐसी. ऐकतो श्वान परियेसी सप्तजन्मी राजा झाला. अंती पावला स्वर्गलोक पर्वत महिमा ऐसा ऐक. तुझ जाहले गुरुमुख ईश्वर पूजा करी बरवी. ग्रामी असे कल्लेश्वर गाण गा ग्रामी भीमातीर. पूजा करी गा निरंतर मल्लिकार्जुन समान. संगमेश्वर संगमासी पूजा करी अहर्निशी मल्लिकार्जुन तोची परियेसी न धरी संदेह मनांत. तंतिक म्हणे स्वामियासी स्वामी तू मज चाळवीसी. पूजेसी गेलो मल्लिकार्जुनासी लिंगस्थानी तुझ देखिले. सर्वाठाई तुची एक झालाससी व्यापक. कल्लेश्वर संगमनायक एक एक सांगसी आम्हा पुढे. ऐकोनी श्री गुरु हासती ये रे पादुका धरी म्हणती. नयन त्याचे झांकिती संगमा आले तात्काळी. इतुकिया अवसरी मागे गाणगापुरी. श्री गुरुसी पाहती गंगातीरी कोठे गेले म्हणून या. एक म्हणती संगमी होता एक म्हणती आम्ही आलो आता. कोठे गेले पहा म्हणता चुकर होती भक्तजन. श्री गुरु आले संगमासी तंतिकास पाठविती मठासी. बोलावावया शिष्यांसी आपण राहिले संगमांत. तंतिक आला गावांत लोक समस्त हसत. क्षौरकारे केले म्हणत तंतिक म्हणे श्री पर्वता गेलो होतो. दवणा प्रसाद विभूती नाना परींचे हार दाखविती. लोक ऐसा विस्मय करीती म्हणती द्रोण प्रहरी घरी होता. एक म्हणती सत्य मिथ्या त्यासी म्हणती सांग रे सत्या. तंतिक म्हणे सवे गुरुनाथा गेलो होतो वायुवेगे. श्री गुरु आले संगमासी मज पाठविले मठासी. बोलाविले शिष्यांसी राहू पाहती आजी संगमी. एक म्हणती होईल सत्य मूर्ख म्हणती नव्हे मिथ्य. तंतिक गेला त्वरित शिष्यवर्गांसी जाणविले. सांगितला सकळ वृत्तांत समस्त गेले संगमा त्वरित. पूजा जाहली संगमी बहुत सिद्ध म्हणे नामधारकासी. मिथ्या म्हणती जे लोक त्यांसी होईल कुंभीपाक. 15 दिवसी ऐक यात्रा लोक गावा आले. मग पुसती तयांसी तेही सांगितले भरवसी. आनंद झाला भक्तांसी म्हणे सरस्वती गंगाधर.
सिद्धे सांगितले नामधारकासी ते मी सांगतसे परियेसी श्री गुरु महिमा अपारेंसी अमृत सेवितो निरंतर इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्रीशैल शिवरात्री महिमा वर्णन नाम 43 श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु।